हॅलो, नमस्कार. सगळे कसे आहात? होप एव्हरीवन इज डुईंग ग्रेट इन देअर लाईफ. आणि हां, जर चॅनलवरती नवीन आहात सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण आधी काय शिकलो? वन वर्ड सेंटेन्स, राईट. परत टू वर्ड सेंटेन्सेस पण आपण शिकलो आहोत. अजून थोडेसे टू वर्ड सेंटेन्सेस शिकूया जेणेकरून आपल्या व्होकॅब्युलरीमध्ये थोडीशी भर पडेल. ओके देन, सो विदाउट वेस्टिंग मच टाईम, लेट्स गेट स्टार्टेड टू अवर डे 4 स्पोकन इंग्लिश टू वर्ड सेंटेन्सेस. एनिथिंग एल्स. एनिथिंग एल्स म्हणजे काय? आणखी काही. शॉपिंगला गेला आहात आणि पार्टनरला विचारायचे, अरे आणखी काही घ्यायचं आहे का? एनिथिंग एल्स. एनिथिंग एल्स. डू एनिथिंग. डू एनिथिंग. डू म्हणजे काय तर कर. एनिथिंग म्हणजे काहीही. तुम्हाला कोणी विचारलं, अरे आता मी काय करू, आणि तुम्हाला बोलायचं अरे काहीही कर, तर तुम्ही बोलू शकता डू एनिथिंग. डू एनिथिंग. नथिंग एल्स. नथिंग एल्स म्हणजे काही नाही. अजून काही घ्यायचं आहे का? काही नाही. तर तुम्ही बोला नथिंग एल्स. नथिंग एल्स. एनिथिंग स्पेशल. एनिथिंग स्पेशल म्हणजे काही खास. अरे आज काही खास आहे का? एनिथिंग स्पेशल टुडे. एनिथिंग स्पेशल टुडे. आज म्हणजे टुडे. ओके. तर नथिंग रिक्वायर्ड. नथिंग रिक्वायर्ड काही लागत नाही. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही गेस्ट म्हणून कोणाकडे गेला आहात आणि त्यांनी विचारलं, अरे अजून काही लागत आहे का तुम्हाला? तर तुम्ही बोलू शकता नथिंग रिक्वायर्ड. त्याच्या आधी तुम्ही पोलाईट साऊंड करण्यासाठी बोलू शकता थँक्यू, बट नथिंग रिक्वायर्ड म्हणजे काही लागत नाही. तर हायडिंग समथिंग. हायडिंग समथिंग म्हणजे काही लपवत आहात का? तुम्ही काही लपवत आहात का? आर यू हायडिंग समथिंग? हायडिंग समथिंग. ओके. इट्स नथिंग. इट्स नथिंग म्हणजे काही नाही आहे. अरे काही लपवतोय का? अरे नाही, काही नाही आहे. इट्स नथिंग. इट्स नथिंग. व्हॉट थिंग. व्हॉट थिंग म्हणजे कोणती गोष्ट? अरे कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहात? व्हॉट थिंग. व्हॉट थिंग आर यू टॉकिंग अबाउट? व्हॉट थिंग म्हणजे कोणती गोष्ट. व्हॉट्सअप. व्हॉट्सअप म्हणजे काय चाललंय? हे तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत म्हणजेच काय कॅज्युअल लँग्वेजमध्ये बोलू शकता. फॉर्मलमध्ये यूज करू नका. तुमच्या बॉसला जाऊन बोलू नका, हे बॉस व्हॉट्सअप. दॅट साऊंड्स रूड. ओके. मग व्हॉट्सअप हे तुमच्या फ्रेंड्ससोबत बोलण्यासाठी छान आहे. लाईक काय चाललंय? आता तुम्हाला कोणी विचारलं, अरे काय चाललंय? नथिंग मच म्हणजे काही खास नाही चाललं. लाईक नथिंग मच. नथिंग मच. व्हॉट हॅपेंड. व्हॉट हॅपेंड म्हणजे काय झालं? हे मोस्टली मी माझ्या मुलाला विचारत असते सारखं, अरे काय झालं अगस्त्य? काय झालं? लाईक व्हॉट हॅपेंड अगस्त्य. त्या व्यक्तीचं नाव घ्या. लाईक व्हॉट हॅपेंड राहुल. व्हॉट हॅपेंड अविनाश. ओके. लाईक आय एम हर्ट म्हणजे मला दुखापत झाली आहे. ही एक तर तुम्ही इमोशनली हर्ट झाला असेल तेव्हाही बोलू शकता, सी तुझ्यामुळे ना मी हर्ट झाले. लाईक आय एम हर्ट. आय एम हर्ट. किंवा मग दुखापत झाली, कुठे पडला आहात, जखम झाली आहे, तेव्हा पण बोलू शकता आय एम हर्ट. व्हॉट्स रॉंग. व्हॉट्स रॉंग म्हणजे काय चुकलंय किंवा काय झालंय. जसं आपण व्हॉट हॅपन बोलतो ना, तसंच व्हॉट्स रॉंग पण बोलू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुमचा मित्र शांत झालाय, तुम्हाला विचारायचं काय झालंय किंवा काय चुकलंय, तर तुम्ही बोलू शकता व्हॉट्स रॉंग. व्हॉट्स रॉंग. तर आय एम सिक. आय एम इल. तर आय आणि ए एम याचं कॉन्ट्रॅक्शन करून हा वर्ड येतो आम सिक. आम बोलायचा प्रयत्न करा, इझी आहे. आम सिक किंवा आम इल म्हणजे मी आजारी आहे. आता फॉर एक्झाम्पल, तुमचा चेहरा पडला आहे आणि तुम्हाला कोणी विचारलं, अरे काय झालं? तुम्हाला म्हणायचं की मी आजारी आहे. आम सिक. आम इल. ओके. या दोन्हीतलं कोणतंही एक ऑप्शन बोलू शकता. तर गो अपस्टेअर्स. गो अपस्टेअर्स म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजेच काय तर वर जा. जेव्हा तुम्ही जिन्या संदर्भात बोलत असता तेव्हा तुम्ही बोलू शकता गो अपस्टेअर्स. कोणी तुम्हाला विचारलं, अरे यांचं घर कुठे आहे, आणि तुम्हाला बोलायचं वरती आहे, तर तुम्ही बोलू शकता गो अपस्टेअर्स. गो अपस्टेअर्स की खाली जा. खाली जा. सेम जसं तुम्हाला सांगायचं जिन्यावरून खाली जा किंवा खालच्या फ्लोअरला जा, तेव्हा तुम्ही बोलू शकता गो डाऊनस्टेअर्स. गो डाऊनस्टेअर्स. तर मागे जा म्हणजे गो बॅक किंवा स्टेप बॅक. स्टेप बॅक हे आपण फिजिकली बोलतो. एखादा उभा राहिला आहे आणि तुम्हाला बोलायचं की थोडंसं मागे जा, तर तुम्ही बोलू शकता स्टेप बॅक. आणि गो बॅक हे मोस्टली एखादा
चुकीच्या रस्त्याने आला आहेत आणि तुम्हाला बोलायचं अरे इथं परत जा, तुम्ही बोलू शकता गो बॅक, गो बॅक. ओके, गो फास्टर, गो फास्टर. गो म्हणजे जा, फास्टर म्हणजे पटकन. तुम्हाला बोलायचं अरे पटकन जा, लेट होतोय, तर तुम्ही बोलू शकता गो फास्टर, गो फास्टर. हाऊ मच, हाऊ मच म्हणजे किती. फॉर एक्झाम्पल हे शॉपिंगच्या वेळेस तुम्ही कॉमनली यूज करता. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला असते हा पेन कितीला आहे, लाईक हाऊ मच इज दिस पेन फॉर, हाऊ मच इज दिस पेन फॉर. ट्रस्ट मी किंवा बिलीव्ह मी म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव. तुम्हाला बोलायचं रे माझ्यावर विश्वास ठेव, मी खोटं बोलत नाही आहे. लाईक ट्रस्ट मी, आय एम नॉट लाईंग, ट्रस्ट मी किंवा बिलीव्ह मी. ओके, मूव्ह बॅकवर्ड, मूव्ह बॅकवर्ड म्हणजे काय, मागे सरक. तुम्हाला बोलायचं आहे रे थोडंसं मागे सरक, तुम्ही बोलू शकता मूव्ह बॅकवर्ड, मूव्ह बॅकवर्ड. मूव्ह फॉरवर्ड, मूव्ह फॉरवर्ड म्हणजे काय तर पुढे जातो. हे मोस्टली आपण जेव्हा लाईनमध्ये क्यूजमध्ये उभं राहिलेलं असतो आणि तुम्हाला बोलायचं आहे अरे तर पुढे जा, तर तुम्ही बोलू शकता मूव्ह फॉरवर्ड, मूव्ह फॉरवर्ड. अ लॉट, अ लॉट म्हणजे खूप. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलायचं अरे मला आज खूप काम आहे, अ लॉट ऑफ वर्क, अ लॉट ऑफ वर्क. ओके, नॉट मेनी, नॉट मेनी म्हणजे फारसे नाहीत. तुम्हाला कोणी विचारणार आहे किती लोक आहेत, तर तुम्ही बोलला फारसे नाहीत, तर तुम्ही बोलू शकता त्याच्याऐवजी फारसे नाहीत या शब्दाच्या ऐवजी तुम्ही बोलू शकता नॉट मेनी. देर आर नॉट मेनी पीपल, नॉट मेनी. हाऊ मेनी, हाऊ मेनी म्हणजे किती. मेनी जो हा शब्द आहे हा आपण मोजणाऱ्या गोष्टींवरती, ज्या गोष्टी आपण मोजू शकता म्हणजे काउंटेबल आहेत त्यांच्यासाठी वापरतो. लाईक हाऊ मेनी म्हणजे किती वाट्या हवेत तुला, हाऊ मेनी बॉल्स यू वॉन्ट, हाऊ मेनी बॉल्स यू वॉन्ट. टू मच, टू मच म्हणजे खूप जास्त. हे निगेटिव्हली मोस्टली बोललं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलायचं अरे खूपच गोड आहे, लाईक इट्स टू मच स्वीट, टू मच. डोंट येल, डोंट येल म्हणजे ओरडू नकोस. हे आपण लहान मुलांना सतत बोलत असतो, अरे ओरडू नकोस, डोंट येल, डोंट येल. डू कम, डू कम म्हणजे नक्की ये. हे आपण मोस्टली रिक्वेस्ट करताना बोलतो. फॉर एक्झाम्पल माझ्या लग्नाला नक्की ये, डू कम टू माय वेडिंग, डू कम. डू गो, डू गो म्हणजे जाऊन ये. हे आपण सजेशन देतो. फॉर एक्झाम्पल कोणाला ताप आला आहे किंवा आजारी आहे तर आपण बोलतो अरे डॉक्टरकडे जाऊन ये, तर तुम्ही बोलू शकता प्लीज डू गो टू द डॉक्टर, डू गो. डोंट पिप, डोंट पिप. पिप म्हणजे काय, डोकावणे. डोंट म्हणजे नकोस. फॉर एक्झाम्पल डोकावू नकोस, तुमच्या फोनमध्ये कोणतरी बघत आहे तर तुम्ही बोलणार ना की अरे डोकावू नको, तर तुम्ही बोलू शकता डोंट पिप, डोंट पिप. वर्क प्रॉपरली, वर्क प्रॉपरली म्हणजे व्यवस्थित काम कर. कोणतरी खूप घाई गडबड करत आहे तर तुम्हाला बोलायचं अरे व्यवस्थित काम कर, तर तुम्ही बोलू शकता वर्क प्रॉपरली, वर्क प्रॉपरली. टर्न ओव्हर, टर्न ओव्हर म्हणजे पलटी मार, तुझं पान पलट, तर तुम्ही बोलू शकता टर्न ओव्हर द पेज, टर्न ओव्हर द पेज. चिव वेल, चिव वेल म्हणजे नीट चाव. हे आपण लहान मुलांना सतत सांगत असतो अरे नीट चावून खा, लाईक चिव वेल. वेलच्या ऐवजी तुम्ही प्रॉपरली पण यूज करू शकता, चिव प्रॉपरली. ओके, लुक अप, लुक अप म्हणजे वरती बघ, अरे आकाशाकडे बघ. लुक अप, लुक अप. लुक डाऊन, लुक डाऊन म्हणजे खाली बघ, खाली बघ. तुम्हाला बोलायचं अरे खाली बघ खड्डा आहे, लुक डाऊन, लुक डाऊन. टर्न राईट, टर्न राईट म्हणजे उजवीकडे वळ, तिथून उजवीकडे वळ. टर्न राईट, टर्न राईट फ्रॉम देअर. टर्न लेफ्ट, टर्न लेफ्ट म्हणजे डावीकडे वळ, डाव्या बाजूकडे किंवा डावीकडे वळ. तुम्हाला बोलायचं अरे तिथून डावीकडे वळ. टर्न लेफ्ट फ्रॉम देअर, टर्न लेफ्ट फ्रॉम देअर. कम अगेन, कम अगेन म्हणजे परत ये. हा एक फ्रेझल वर्ब आहे, याचा अर्थ एक तर परत ये असंही होऊ शकतो, किंवा समजा तुम्हाला ऐकून नाही आलं आणि तुम्हाला बोलायचं अरे परत सांग, तेव्हा तुम्ही बोलू शकता कम अगेन, कम अगेन. ओके, स्पीट आउट,
स्पीट आउट म्हणजे थुकून टाक. फॉर एक्झाम्पल तुम्ही जेवताय आणि जेवताना तुमच्या दाताखाली किंवा जिभेखाली दगड आला तर तुम्ही काय बोलता? अरे थुंकून टाक, स्पीट आउट, स्पीट आउट, बस्ट इट किंवा पॉप इट. ओके, मोस्टली आपण बबल फोडताना किंवा मग बलून्स असतात म्हणजे फुगे फोडताना बोलू शकतो म्हणजे फुटवून टाक, ते फोडून टाक, बस्ट इट किंवा पॉप इट, पॉप दी बबल्स किंवा पॉप दी बलून. ओके, आता हे सगळं जर तुम्हाला समजलं असेल, एक छोटीशी क्विज आहे तुमच्यासाठी, स्वतःला किती समजलं हे बघण्यासाठी. सो सेल्फ अनालिसिससाठी ही क्विजचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. एकतर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा स्वतःला सांगितलं तरी पुरेसे आहे. चला तर मग या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. इंग्रजीत काही खास कसं म्हणाल? गो डाऊनस्टेअर्स म्हणजे काय? डोंट पीप हे कधी वापराल? इट्स नथिंग म्हणजे काय? चिव वेल कधी सांगता येईल? व्हॉट्सअप या वाक्याचा योग्य अर्थ काय? ट्रस्ट मी म्हणजे काय? गो फास्टर हे कधी वापराल? टर्न लेफ्ट म्हणजे काय? कम अगेन कधी म्हणतात? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये किंवा स्वतःला सांगितलं तरी पुरेसं आहे. काय मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला? आणि जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एक थम्सअप द्या, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय किंवा अजून काय हवं असेल तरी मला सजेशन्स देऊ शकता. ओके देन, आता तुम्हाला नक्की काय करायचं तर 10 मिनिटं स्वतःसाठी रोज काढा. रोज एका शब्दापासून 2 शब्दाकडे, 2 शब्दापासून 3 शब्दाकडे असं स्वतःला अपग्रेड करत राहा आणि तुम्ही डेफिनेटली जो तुमचा गोल आहे फ्लुएन्सी ते अचीव कराल. ओके देन, तोपर्यंत पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.